नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, मिसिंग नंबर और कॅरेक्टर गहाळ पद शोधणे हा जो टॉपिक आहे तो आज आपल्याला इथे कव्हर करायचा आहे. वेगवेगळ्या स्वरूपातील जे लॉजिक्स आहेत ते या ठिकाणी वापरले जातात. जसं आपण बघतोय, जसं नंबर सिरीजला वगैरे वेगवेगळे लॉजिक्स असतात ना, तशाच पद्धतीचा इथेही थोडासा समावेश असणार आहे. तर मग ते काय असू शकतं बघा रे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या दिसतील. त्या आकृत्यांमध्ये एखादी संख्या जी आहे ती संख्या मिसिंग असेल, किंवा एखादा जो अक्षर आहे तो अक्षर जो आहे तो मिसिंग असेल. ठीक आहे. मग अशा वेळेस बघा रे, काय करायचं ते समजून घ्या. बघा, आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यांचं काही लॉजिक या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे. तर कधी आपल्याला फरक जो आहे, ज्याला आपण डिफरन्स म्हणतो, फरक जो आहे तो फरक, डिफरन्स, तो आपल्याला बघायला भेटेल. नेक्स्ट आपण जे बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला कधी स्क्वेअर, क्यूब बघायला भेटेल. स्क्वेअर असेल, क्यूब असेल, किंवा रूट्स असतील त्यांचे, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स. ठीक आहे. त्याचप्रमाणे कधी आपल्याला प्राईम नंबर्सचं लॉजिक वगैरे जे आहे ते प्राईम नंबर्सचं लॉजिक आपल्याला काही बघायला भेटू शकतं. तर कधी आपल्याला एखादा शब्द जो आहे तो शब्द बनवल्याचं बघायला भेटतं. वर्ड फॉर्मेशन बघायला भेटू शकतं. तर असे जे विविध लॉजिक्स जे आहेत ते वेगवेगळे लॉजिक्स आपल्याला इथे पाहायला भेटू शकते. ओके. मग आता या वेगवेगळ्या आकृत्या आहेत त्यांच्यामध्ये जे लॉजिक्स आपण लावतोय, आता जर टेबल असेल टेबल, तर टेबल मध्ये तुम्हाला रो वाईज किंवा कॉलम वाईज विचार जो आहे तो तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. कधी सम ऑफ नंबर्स, जे सम फरक असेल, कधी तुम्हाला सम बघायला भेटेल. ठीक आहे. कधी तुम्हाला प्रोडक्ट बघायला भेटेल. प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार वगैरे असेही बघायला भेटेल. असे जे लॉजिक्स आहेत, वेगवेगळे लॉजिक्स आपल्याला बघायला भेटू शकतात. स्ट्रेट मध्ये रिलेशन भेटू शकतं, क्रॉस मध्ये भेटू शकतं, किंवा हॉरिझॉन्टली, पॅरलली या ठिकाणी रिलेशन जे आहे ते आपल्याला चेक करावे लागते. तर ती समोर फिगर आल्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल की नक्की काय झालं असेल, कशा पद्धतीने आपल्याला विचार जो आहे तो केला पाहिजे. तर आजच्या दिवसातील आपला पहिला प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? 15, 21, 38, 30 असे पर्याय दिलेत. एक टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत, 4 रो आहेत. बघा, 3 कॉलम्स, 4 रो आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. जर आपण बघितलं तर आता 20, 7, 8, 19 दिसत आहे. ठीक आहे. 24, 8, 11 क्वेश्चन मार्क, 28, 9, 14, 23. अच्छा, बघा तुम्हाला इथे दिसते 20 अधिक 7 केले 27 होत आहे. या 27 मधून जर आपण 8 वजा केले तर 19 राहते. बरोबर. इथे बघा रे, 28 अधिक 9 केले 37 होईल. 37 मधून 14 वजा केले तर 23 राहील. हे आपण पाहिलं. अच्छा, 24 अधिक 8 केले तर 32 राहील. 32 मधून 11 गेले तर किती उरेल रे? 21 उरेल. 21 उरेल म्हणजेच काय येईल रे? पर्याय बी जे आहे ते पर्याय बी 21 हे काय असेल? आपलं अचूक उत्तर असेल. पर्याय बी 21 हे आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी 21. समजलं? 21 पर्याय बी आपलं फायनल जे आन्सर जे आहे ते आपलं असणार आहे. चला आता पुढे जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. इथे काय लागलं? बेरीज वजाबाकीचं लॉजिक लागलं. तर तुम्हाला दिसलं बघा, बेरीज वजाबाकी हा लॉजिक इथे फॉलो झाला. पुढे जाऊयात पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक दुसरा काय दिले? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 3, 4, 8, 5 असे पर्याय दिले. 3, 5, 6 आणि 90 असं दाखवले. 3, 5, 6 वरून 90 बनलंय. क्वेश्चन मार्क 3, 8 वरून 96 बनेल. 5, 7, 4 वरून 140 बनला. अच्छा, मग आता इथे तुम्हाला गुणाकाराचं लॉजिक दिसेल, कारण बघा ही संख्या जी आहे ती मोठी संख्या दिसते. 3 गुणिले 5 15, 15 गुणिले 6 केलं 90 भेटले. बघा, 3 गुणिले 5 15, 15 गुणिले 6 केलं, उत्तर आलं आपलं 90. सेम वे मध्ये बघा तुम्ही काय करू शकता? 5 गुणिले 7 35, 35 गुणिले 4 140 भेटलं. म्हणजे तसं गुणाकार या ठिकाणी भेटतंय. आता x गुणिले 4 गुणिले 8 केलं, 4 8 32, 32 त्रिक किती होणार आहे? 96 होणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल? 3 येईल. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी आपण 3 ठेवणार. तर 3 गुणिले 4 12, 12 8 96 होणार. बरोबर. म्हणजे 3 कुठे दिसतंय? पहिला पर्याय दिसतंय 3.
काय आलं आपलं उत्तर? पहिला पर्याय 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. समजलं? सेकंड क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चन क्लिअर झालं. प्रश्न क्रमांक दुसरा, चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक तिसरा. आता दिलेल्या पॅटर्नचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यातील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी एक संख्या जी आहे ती संख्या निवडायची. 13, 22, 18, 25. 13, 22, 18, 25 यापैकी अचूक उत्तर जे येईल ते अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं असेल? 13, 22, 18, 25 यापैकी करेक्ट उत्तर काय येईल? चला रे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिले रे. 11 आणि 14 वरून 75 बनल्याचं दिसतं इथे, आणि 15, 16, 31. आता आपल्या लक्षात आलं की समजा 15 अधिक 16 केलं 31 भेटतंय, परंतु इथे 14 आणि 11 यांची बेरीज केली तर 25 भेटतंय. इथे तर 75 दिसतंय, म्हणजे 25 गुणिले 3 दिसतंय, 25 त्रिक 75 होत आहे. चला हा लॉजिक भेटला. मग 31 गुणिले 1 दिसतंय, 31 एक 31 बनतंय, हे दिसतंय आपल्याला. मग आता इथे काय केलं, 9 मध्ये किती मिळवले आणि कोणत्या संख्येने गुणलं तर आपल्याला उत्तर 88 भेटेल असं आपल्याला इथे दिलं. तर आपण विचार करू शकतो, समजा हा पर्याय 13 पहिला पर्याय दिलाय, 9 अधिक 13 केले तर 22 भेटेल, आणि 22 गुणिले 4 केले तर आपल्याला 88 भेटतंय. ठीक आहे. अच्छा, मग आता तुम्ही म्हणाल सर हे कसं आलंय, हे कसं आलंय, तर ते कसं आलंय ते समजून घ्या. बघा आता या पद्धतीने असं केलंय की बाबा रे, हे जे 11 आणि 13 तील जो फरक येतोय, तो फरक कितीचा होता? 3चा होता, म्हणजे 3 ने गुणलं. 15 आणि 16चा जो फरक होता तो फरक कितीचा होता? 1चा होता, तो 1 ने गुणलं. आता 9 आणि 13चा जो फरक आहे तो फरक 4चा आहे, तर 4 ने गुणलं, म्हणजे 22 गुणिले 4 88 आपल्याला दिसतंय. तर म्हणजेच पहिला पर्याय 13 हे आपलं अचूक उत्तर येत आहे. काय केलं आपण? बघा, जे दोन संख्या होत्या यांची बेरीज केली आणि यांच्यातील जो फरक होता त्यांनीच गुणलंय, उत्तर भेटून गेलं आपल्याला. उत्तर भेटलं आपल्याला काय? पहिला पर्याय 13 ही संख्या आपलं अचूक उत्तर आलं इथे. फर्स्ट ऑप्शन करेक्ट उत्तर आहे, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. आता प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? 32, 30, 34 आणि 36. 32, 30, 34, 36 यापैकी अचूक उत्तर जे येईल ते अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं येईल? जे अचूक उत्तर येणार आहे ते कोणतं येणार आहे? 32, 30, 34, 36 असे पर्याय दिले, त्यापैकी अचूक उत्तर काय येईल? अच्छा, तुम्ही इथे बघा रे, हे जे 15 दिसते आणि हे जे 15 आणि 12 दिसते, यांचे टोटल 12 अधिक 15 केले तर 27 भेटते, आणि ही 27 इथे दिसते आपल्याला. अच्छा, हे जे 15 अधिक 11 केले आपण, 15 अधिक 11 केले तर 26 भेटेल, आणि हे 26 इथे दिसते आपल्याला. ठीक आहे. 18 अधिक 11 जे आहेत, 18 अधिक 11 29 झालं, 29 ही टोटल आपल्याला इथे दिसते, इथे दिसते, सॉरी 29 टोटल इथे दिसते. अच्छा, 18 अधिक 12 जे आहे, 18 अधिक 12 किती होईल? 30 होईल, आणि 30 ही टोटल आपल्याला इथे दिसेल, म्हणजे इथे उत्तर काय येईल? 30. 30 कुठे दिसते रे? पर्याय बी मध्ये दिसते. आलं उत्तर पर्याय बी 30. काय केले बघा रे, हे ज्या बाहेरच्या संख्या आहेत 12, 15 यांची टोटल 27, 15, 11 टोटल 26, 11, 18 टोटल 29, 18, 12 टोटल 30. म्हणजे या पद्धतीने लॉजिक जो आहे तो वापरण्यात आलेला आहे, आणि उत्तर काढलं आपलं पर्याय बी जे आहे, पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न समोर बघितल्यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे नक्की काय झालं असेल, कारण बघा आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 4, 52, 6, 3, 58, 7, 9 क्वेश्चन मार्क 2. आता मधली संख्या बघा, 68, 85, 78, 64 यांच्यापैकी एक असणार आहे.
म्हणजे या बाजूच्या दोन संख्यांवरून या ठिकाणी मधली संख्या बनवलेली असणार आहे. आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन असे लॉजिक्स लावत असतो, बरोबर. असे जे लॉजिक्स आहेत ते लावत असतो. आता बेरीज केली तर 10 भेटला, होतंय का असं काय? नाही ना. अच्छा, मग जर वजाबाकी केली तर 2 भेटेल, ते हे कॅन्सल झालं. बेरीज वजाबाकी. आता भागाकारचा विषय सोडून देऊ. गुणाकार 4 × 24, 24 दुने 48 अधिक 4, परंतु इथे बघा 7 × 21, 21 दुने 42 अधिक 4 नाही जमत आहे ना, म्हणजे गुणाकार ही फेल होते. मग आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे फेल झाले. आता मग काय राहिलं? वर्ग, घन अशा पद्धतीने. अच्छा, वर्ग केला तर 4 चा वर्ग भेटतोय 16 आणि 6 चा वर्ग भेटतोय 36. यांची बेरीज केली, 16 अधिक 36 केली तर 52 भेटते आपल्याला. येस, टोटल भेटते. म्हणजे ज्या बाजूच्या दोन संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज ही मधली संख्या दिसते. बघा, 3 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 अधिक 7 चा वर्ग 49, टोटल केली 58 भेटते आपल्याला. हे 58 मॅच होते, इथे होत आहे. मग आता उत्तर काय येईल आपलं? बघा रे, 9 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग, 9 चा वर्ग 81 अधिक 2 चा वर्ग 4, टोटल भेटले किती? 85. 85 कुठे दिसते ते पाहूयात. 85 दिसते पर्याय बी मध्ये. कुठे दिसलं 85? 85 हे पर्याय बी मध्ये दिसलं. पर्याय बी 85 हे आपलं अचूक उत्तर येईल इथे. ऑप्शन बी 85 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ओके, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? 11, 17, 13, 30. 11, 17, 13, 30 यापैकी काय येईल? बघा रे, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 11, 17, 13, 30. 11, 17, 13, 30. चला आता बघा, इथे प्रश्नाचं उत्तर बघा रे. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? बरोबर. 11, 17, 13, 30 असं दिसते. आता बघा रे, 15 आणि 12, 15 आणि 12, 15 वजा 12 केलं तर 3 भेटते असं आपल्याला दिसतंय. एक हिशोब लावला तर आपण. अच्छा, 64. आता घाई मध्ये जे विद्यार्थी 64 वजा 53 करून 11 उत्तर देतील. आता 11 ही पर्यायामध्ये दिसतंय, परंतु विद्यार्थी मित्रांनो मधल्या संख्यांचाही विचार करणं गरजेचं आहे ना आपल्याला. बघा रे, आता 44 वजा 28 केलंय तर 14 तून 8 गेले, 6 राहिले. इथे एक देऊन टाकला, काय राहिलं? 16 राहिले. 16 दिसतंय का नाही? जर इथे 16 येत असतं, इथे 16 जर येत असतं तर मग 11 उत्तर आलं असं हे त्यावेळेस आलं असतं, परंतु तो लॉजिक तिथे फेल होईल. आपण परीक्षेत जर घाई केली आणि असं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर उत्तर चुकेल. मग काय उत्तर द्यावं लागेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर असं द्यावं लागेल, 15 अधिक 12 केले तर 27 भेटतंय आणि 27 भागिले 9 करून आपल्याला 3 भेटेल. तर बघा इथेच सेम लॉजिक लावा. बघा, 44 अधिक 28 करा, आपल्याला 72 भेटेल आणि 72 भागिले 9 केले तर आपल्याला 8 भेटतंय. हे 8 इकडे भेटतंय. 72 भागिले 9 8 भेटलं. मग आता सेम लॉजिक वापरा. 64 अधिक 53 करा, आपल्याला 117 भेटतंय. भागिले 9 केलं, 13 9 117 होतंय. म्हणजे इथे 13 दिसलं पाहिजे. 11 हे चुकीचं उत्तर येईल. आपल्याला उत्तर पाहिजे पर्याय सी, 13 ही संख्या. समजलं? बघा, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. घाई मध्ये जर उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर उत्तर चुकू शकेल. आलं लक्षात? उत्तर समजलं कसं काढायचं होतं, कशा पद्धतीने आन्सर काढायचं होतं? बघा रे, कमेंट मध्ये मध्ये ना करत चला. मी तुम्हाला एक्सप्लेन करत जातोय, परंतु यस तुमच्याकडून अधून मधून कमेंट दिसला पाहिजे, जेणेकरून मलाही समजेल तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करताय, ऐकताय आणि प्रयत्न करताय समजून घेण्याचा. रिप्लाय करत राहा अधून मधून. चला जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 7. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल?
जो प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आता 3 4 5 5 12 13 क्वेश्चन मार्क 15 17. अच्छा बघा पायथागोरस प्रमेय डायरेक्शन डिस्टन्स मध्ये आपण शिकलो. पायथागोरस प्रमेय काय सांगतोय आपल्याला हायपोथेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. हा हायपोथेनस आहे. मग काय झालं रे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग केला आपण 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर 5चा वर्ग भेटते का इथे. येस भेटते. असंच बघा रे 5चा वर्ग आणि 12चा वर्ग याची बेरीज केली तर आपल्याला 169 भेटेल जे की 13चा वर्ग आहे. 13 इथे दिसते आपल्याला. मग आता इथे बघा रे 17चा वर्ग किती आहे 289 बघा 8चा वर्ग 64 15चा वर्ग 225 बघा 64 अधिक 225 289 होईल 289. ठीक आहे. तर 8चा वर्ग इथे येईल म्हणजे 8 इथे आपल्याला दिसलं पाहिजे. 8 म्हटलं तर पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय सी 8 हे आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन सी 8 हे आपलं परफेक्ट उत्तर येणार आहे. ऑप्शन सी 8. समजलं. चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी कोणता पर्याय येईल. 69 114 120 98 यापैकी कोणतं उत्तर अचूक असेल. अच्छा आता इथे पाहूयात काय उत्तर तुमच्याकडून भेटते. बघा आता तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं 4 3 5 2 वरून 54 दिसते. मधली संख्या मोठी दिसते. 1 3 2 4 वरून 30 दिसतंय. 7 3 2 6 वरून काय मोठी संख्या येईल ते बघायचे. मग काय येईल बेरीज असेल गुणाकार असेल असं काहीतरी लॉजिक असू शकतो. 1 3 4 2 6 4 10 होते. 10 त्रिक 30 आपल्या माइंड मध्ये पहिले आला 10 त्रिक 30 झालं. परंतु 7 5 12 2 14 14 त्रिक 42 येते का नाही. 14 चूक 56 देखील येत नाही म्हणजे गुणाकाराचं लॉजिक नाहीये तो. मग आपण इथे बघितलं तर बघा रे 1चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग बघा रे 1 अधिक 9 10 4 14 14 अधिक 16 30 झाले म्हणजे उत्तर काय आलं 30 आलं. इथे दिसतंय 30. येस दिसतंय. इथे बघा 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 2चा वर्ग 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9 अधिक 5चा वर्ग 25 अधिक 2चा वर्ग 4 25 25 50 अधिक 4 54 येते. किती येते 54. उत्तर हे बरोबर मॅच होतंय. येस होतंय. मग आता पुढे जाऊ. पुढे गेल्यास काय होतंय बघा रे इथे 7चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग 7चा वर्ग 49 3चा वर्ग 9 2चा वर्ग 4 6चा वर्ग 36 किती झाले बघा रे 58 अधिक 40 98 98 दिसायला पाहिजे आणि 98 कुठे दिसतंय तर पर्याय डी मध्ये दिसतंय. म्हणजे ज्या बाजूच्या ज्या सर्व संख्या होत्या त्या बाजूच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज केलेली दिसते आपल्याला. जेवढ्या बाजूच्या संख्या होत्या ते सर्व संख्यांच्या वर्गांची बेरीज केली आपल्याला भेटून गेलं 98. आपलं जे आन्सर होतं ते 98 आपलं आन्सर आलं. क्लिअर. समजलं कसं करायचंय कशा पद्धतीने उत्तर काढायचं आलं का लक्षात. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य अंक जो आहे तो योग्य अंक लिहा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य अंक लिहा. 289 461 441 324 289 461 441 324 दिसणाऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी इथे काय येईल असं आपल्याला विचारलंय. इथे प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल. बघ आता काय काय येईल काय येऊ शकतं याचा आपल्याला विचार करायचा बरोबर का. आता इथे बघा रे 1 5 6 6 12 2 14 बघा 1 अधिक 5 6 6 अधिक 6 12 12 अधिक 2 14 14चा वर्ग 196 भेटेल. ठीक आहे. चला 3 2 4 1 3 अधिक 2 अधिक 4 अधिक 1 किती झाले रे 5 4 9 1 10 भेटले. 10चा वर्ग किती येणार आहे 100 येणार आहे. 10चा वर्ग 100 येईल. मग अशाच पद्धतीने आपण जाऊया 3 अधिक 6 9 9 अधिक 4 13 13 अधिक 8 21 मग 21चा वर्ग किती येणार 441 येणार. 441 441 म्हटलं तर पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. 441 करेक्ट उत्तर आहे आपलं 441. येस विद्यार्थी मित्रांनो एकदम परफेक्ट उत्तर आहे पर्याय सी 441 एकदम करेक्ट उत्तर आहे एकदम करेक्ट. ओके. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. खालील पैकी अचूक उत्तर ओळखा. बघा 11 173 15 10 52 2 7 क्वेश्चन मार्क 9
95, 65, 75, 85 यांच्यापैकी अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं येईल? यांच्यापैकी अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं येईल? 11, 173, 15, 10, 52 आणि 2. त्याच्यानंतर बघा 7, 9 क्वेश्चन मार्क. अच्छा, एक आता 10, 2 वरून 52च तुम्ही विचार थोडस तुम्ही करू शकता की चला वरचं समजलं नाही तुम्हाला. 10, 2 बघा, 10चा वर्ग केला 100 भेटला, 2चा वर्ग केला 4 भेटले, 100 अधिक 4 104 भेटले, भागिले 2 केलं तर 52 भेटेल आपल्याला. 52 104 भागिले 2 52 भेटते. 104 100 अधिक 4 104 भागिले 2 52 भेटला, बरोबर. मग आता पुढे काय केलंय ते समजून घेऊयात. आता इथे बघा रे, काय केलं, 7चा वर्ग अधिक 9चा वर्ग भागिले 2 करूयात आपण. 49 अधिक 81 भागिले 2 किती झाले रे? 10, 50, 130. 130 भागिले 2 केले तर 65 भेटेल. 65 म्हटलं तर पर्याय दुसरा जो आहे सेकंड ऑप्शन 65 जे आहे ते 65 आपलं अचूक उत्तर येईल इथे. पर्याय दुसरा सेकंड ऑप्शन 65 आपलं अचूक उत्तर इथे येणार आहे. 65 पर्याय 2 करेक्ट उत्तर आहे. चला, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? अच्छा बघा, 21, 7, 22, 8, 24, 7, 23, 21, 13 यापैकी खालीलपैकी काय उत्तर आपल्याला इथे दिसेल? खालीलपैकी कोणतं उत्तर येईल? 21, 7, 22, 8, 24, 7, 21, 13 प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? आता हा प्रश्न थोडस बघा वेगळ्या पद्धतीने दिला होता. आता तुम्हाला इथे बघा कसं करायचं समजून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, काय केलंय समजून घेऊयात आपण. अच्छा, या ठिकाणी बघा, आपण जर रो वाईज लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला, 15, 5, 7, 10, 15, 5, 20, 7, 10, 17 होते. 3चा फरक दिसतोय, 3चा फरक येते, 3चा फरक. आपण बघूयात काय झालं. अच्छा, आता इथे बघा काय झालं. सपोज आता इथे जी संख्या दिसते ही 21, 22, 24, 21 पैकी आता फरकचं लॉजिक लागेल का? 21, 22, 24 अशापैकी एक संख्या इथे येणार आहे यापैकी, आणि इथे येणारी संख्या एकतर 7 किंवा 8 किंवा 13 असेल. यापैकी एक संख्या इथे येईल. मग आता काय होऊ शकतं? आता 7 जर मी फरक काढलं, 7 1 7, 7 3 21 असं होऊ शकतं. 7 जर मी इथे ठेवलं तर, इथे 7 ठेवलं तर, इथे बघा म्हणजे 7 1 7, 7 3 21, मग 13 अधिक 9 केले तर 22 भेटतंय. म्हणजे हा बघा, हा पार्ट अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा, हे 15 भागिले 5 केले, 15 भागिले 5 3 भेटला, 3 अधिक 7 बरोबर 10. म्हणजे थोडस वेगळ्या पद्धतीने दिलंय. काय दिलंय? 64 भागिले 4 केले, 4 1 4 4, 4 7 24, 16 अधिक 5 21, इथे आलं 21. आता इथे बघा, 91 भागिले 13 केले, सॉरी 91 भागिले 7 केले, 7 भागिले केले 13 भेटलं, 13 अधिक 9 केलं 22 भेटला. म्हणजे इथे 21 आणि इकडे 7 ठेवावं लागेल. 7 21 7 पहिला पर्याय दिसतोय. 21 13 चुकेल इथे, कारण 7 अधिक 9 16 यायला पाहिजे होतं. ठीक आहे, उत्तर येईल इथे आपला पहिला पर्याय, फर्स्ट ऑप्शन आपला अचूक उत्तर येईल इथे. काय उत्तर आलं? 21 7 फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. 21 7. ठीक आहे, चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? 152, 164, 145, 142. 152, 164, 142, 145. अच्छा, आता बघा रे, 6 4 104, 10 8 दिसतंय. अशी फिगर जेव्हा भेटेल त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेट मध्ये किंवा असं पॅरलली, हॉरिझॉन्टली किंवा क्रॉस मध्ये अशा पद्धतीचा एक लॉजिक जो आहे तो फॉलो होताना दिसेल आपल्याला. अशा पद्धतीचा एक लॉजिक फॉलो होताना दिसेल. आता सपोज बघा, 10 7 16, 8 चौक 32, 16 32चं लॉजिक लागत नाही काही. 10 6 60, 8 6 48, 60 अधिक 48 108 होत आहे, वजा 4, 9 7 9 7 63, 11 8 88. ठीक आहे. अच्छा, बघूयात आता 63 9 7 63, 11 8 88. आता इथे जर आपण बघितलं, 11 कॅरी केलं, 1 7 8 15, 115 अधिक 4 केलं 155 भेटतंय. इथे बघूयात, 6 10 60 अधिक 4 8 32 केलं 92 भेटते. भेटते का रे? नाही ना, लॉजिक लागत नाही. सॉरी,
8 चौक 32 नाही, लॉजिक नाही लागत आहे. म्हणजे हे क्रॉस मध्ये 8 चौक 48, 10 चौक 40 नाही. आडवं बघा इथे 6 चौक 24, 10 88. काय झालं रे, 24 अधिक 80 भेटलं आपल्याला, 104 भेटतंय. म्हणजे हा लॉजिक इथे फॉलो होत आहे. आडवे या ठिकाणी गुणाकार बघा असं. 7 8 56, 11 9 99, 56 अधिक 99 155 भेटेल. येस भेटेल. त्याच्यानंतर पुढे बघा 8 9 72 आणि 14 25 70. काय झालं रे, 70 अधिक 72 केले आपल्याला किती भेटेल, 142 भेटेल. 142 उत्तर येईल. 142 पर्याय डी जे आहे ते पर्याय डी 142 हे आपलं अचूक उत्तर येईल. ऑप्शन डी 142 हे आपलं काय येणार आहे, अचूक उत्तर येणार इथे ऑप्शन बी 142. ठीक आहे. चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13वा. दिलेल्या आकृतीमधून गहाल अक्षर जे आहे ते गहाल अक्षर आपल्याला शोधायचं आहे. टीव्ही, सीडी, पीबी आणि टीडी. टीव्ही, सीडी, पीबी, टीडी यांच्यापैकी बघा हे जे प्रश्नचिन्ह आहे हा आणि हा प्रश्नचिन्ह, या प्रश्नचिन्हांच्या जागी खालील पैकी काय येईल. बघा सोपा प्रश्न आहे. आपण काय केलं इथे बघा रे, एक वर्ड फॉर्मेशनचं लॉजिक आपल्याला इथे लावायचं. वर्ड फॉर्मॅट आपण इथे बघतोय बघा, हे असं आपल्याला एक शब्द दिसेल बघा, सॅटरडे. सॅटरडे ठीक आहे. सॅटरडे दिसतंय म्हणजेच पर्याय डी जे उत्तर येईल. बघा इथे टी इथे डी ठेवला, पर्याय डी जे आहे ते आपलं उत्तर येईल. शिवांग. ओके शिवांग आलं उत्तर. लीना मॅम, अनिकेत. ओके चला आता पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14वा. क्वेश्चन नंबर 14. आता प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल ते सांगा. चला आता इथे बघा 25 17 6. आता 25 आणि 17 यांची बेरीज केली तर आपल्याला किती भेटेल, 42 भेटेल. अच्छा 42 ला जर 7 ने भागतोय आपण तर 42, 7 6 हे 42 होताना दिसेल आपल्याला. ओके अच्छा इकडे बघूयात 38 अधिक 18 56 भागिले इथे कितीने केलं, 7 ने भागलं तर इथेही 7 ने भागते. 7 8 56 होत आहे. येस होत आहे. म्हणजेच याच मेथडने आपल्याला पुढे जायचंय आणि त्याच मेथडने आपण पुढे गेलो तर 89 अधिक 16 केलंय 105 होत आहेत भागिले 7 केलंय तर बघा रे 100 किती होत आहेत, 5 होत आहे. 105 105 भागिले 7 7 1 7 आणि 7 5 35 15 7 105 होत आहेत. म्हणजे इथे 15 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे. आणि 15 कुठे दिसतंय, पर्याय सी मध्ये दिसतंय. आलं उत्तर आपलं पर्याय सी. 15 हे करेक्ट उत्तर येईल इथे ऑप्शन सी. चला नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल. 24 68 74 34. 24 68 74 35 या दिलेल्या संख्यांपैकी काय इथे येईल ते आपल्याला सांगायचं.
चला आता इथे बघूयात काय होतंय. 24 म्हणताय. आता बघा काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो, 7 आणि 4 इथे 65 दिसतंय. अच्छा, 7चा वर्ग किती आहे? 49 आहे बरोबर. 4चा वर्ग किती आहे? 16. आता 49 अधिक 16 करा, 65 भेटेल तुम्हाला. बाजूच्या संख्यांची वर्गांची बेरीज करा बघा. 9चा वर्ग 81, 6चा वर्ग 36, किती भेटलं? 6 1 7, 8 3 11, 117 भेटतंय. मग असं या ठिकाणी उत्तर काढायला गेलो तर उत्तर काय बनेल बघा रे. 5चा वर्ग 25 अधिक 3चा वर्ग 9, 25 अधिक 9 34 भेटेल. इथे 34 या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय डी. 34 हे आपलं करेक्ट उत्तर येणार आहे, ऑप्शन डी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? बघा आता इथे काय होईल ते बघूयात. आता प्रश्न कसं सोडवायचं ते बघूयात. आता जर आपण 5 16 77 चा विचार केला, आपल्याला दिसते 5 गुणिले 16 80 होते, वजा 3 करून 77 भेटतंय. बघा 19 गुणिले 8, बघा 8 गुणिले 19 करा, बघ किती भेटणार? 8 9 72 आणि 8 1 8 7 15 152, वजा 3 केलं तर 149 भेटतंय. मग 13 गुणिले 12 केले तर 13 गुणिले 12 156, वजा 3 केले तर 153 भेटेल. बघा 13 दुने 26 वजा 3 23, कॅरी केले 2, 13 1 13 2 15 झालं 153. पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपला अचूक उत्तर येईल. फर्स्ट ऑप्शन 153. काय केलं? आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार करून त्यातून 3 वजा करायचंय. हे ज्या दोन संख्या आहेत 5 आणि 16, 8 आणि 19, 13 आणि 12, यांचा गुणाकार करून 3 वजा करून आपल्याला उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? 52 53 54 55. 52 53 54 55 या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? 52 53 54 55. करेक्ट उत्तर जे येईल ते उत्तर काय येईल? बघा आता इकडे अशा पद्धतीने दिलंय की हे जे 8 6 आणि 2 वरून 20 बनलंय, 7 2 4 वरून 30 बनलंय, 7 8 6 वरून काय बनेल ते सांगायचं, 5 5 9 वरून 50 बनलंय. अच्छा मग आता इथे बघूयात काय होतं बघा रे. आता एक गोष्ट अशी होईल, 5 आणि 9 45 अधिक 5 45 अधिक 5, 4 2 8 अधिक 7 नाही जमत आहे. 7 चोक 28 अधिक 2 जमत आहे. म्हणजे या दोघांचा गुणाकार, म्हणजे इथे बघा 5 5 होतं म्हणून आपण दोन्ही ट्राय केले. 7 चोक 28 होते, 7 गुणिले 4 7 चोक 28 अधिक 2 30 भेटलं. 6 दुने 12, 6 दुने 12 अधिक 8 20 भेटलं. ठीक आहे. 5 9 45 अधिक 5 50 भेटलं. मग इथे काय होईल? 6 8 48, 8 48 अधिक 7 48 अधिक 7 55.
55 झालं. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी 55 आपलं करेक्ट उत्तर येणार आहे इथे. येस, आता इथे परफेक्ट उत्तर आहे अनिकेत, लीना. करेक्ट उत्तर आहे 55. एकदम परफेक्ट उत्तर आहे. व्हेरी नाईस. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती संख्या कोणती असेल? अच्छा, मला आता तुम्ही सांगा विचार करून की काय वाटते तुम्हाला, काय उत्तर येईल इथे. चला 36, 42, 31 आणि 58. 36, 42, 31, 58. ठीक आहे. अच्छा बघा, आता इथे सध्या 70 होत आहेत. अच्छा, टोटल करून इकडे असं होत नाहीये, हे तर नाही होत आहे. बेरीज किंवा गुणाकाराचं पार्ट इथे दिसत नाहीये आपल्याला. आपण इकडे असं क्रॉस मध्ये किंवा असं बघूयात, असं किंवा क्रॉस मध्ये बघूयात. 17 10 170 होईल, 13 7 91 होईल. इथला फरक बघा, 10तून 1 गेले 9 राहिले, 17तून 10 गेले 7 राहिले. एक्झॅक्टली मॅच होत आहे. तिरकस गुणाकार केला, हा तिरकस गुणाकार केला, लक्षात घ्या. काय केलं आपण? तिरकस गुणाकार केला आणि तिरकस गुणाकार करून आपण उत्तर जे आहे ते आपण काढले. इथे बघा रे, 16 8 आणि 9 5 गुणाकाराचा जो डिफरन्स येईल त्या डिफरन्सच्या बेसवर आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला इथे काढावं लागेल. मग 16 गुणिले 8, 8 42, 8 1 8 4 12, 128 वजा 9 5 45. काय झालं बघा रे, 8तून 5 गेले 3, 12तून 4 गेले 8, 83 राहिले. इथे 83 भेटतंय. यस भेटतंय. मग सेम वे मध्ये आपल्याला बघा, 18 गुणिले 6 आणि 11 7 77, 8 48 कॅरी केले 4, 6 1 6 4 10, 108 मधून 77 घालवा. किती राहिले? 8तून 7 गेले 1 राहिले, 10तून 7 गेले 3 राहिले, 31 इथे राहील. 31 आपलं उत्तर येईल. 31. 31 कुठे दिसते आपल्याला? पर्याय सी दिसते. पर्याय सी 31 हे आपलं अचूक उत्तर आहे. काय उत्तर आलं आपलं? पर्याय सी 31 हे आपलं इथे फायनल उत्तर असेल. समजलं? चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? जो प्रश्नचिन्ह दिसतोय त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? आता पुन्हा ही फिगर अशी आली, मग असं क्रॉस मध्ये किंवा आडवा किंवा उभा असं रिलेशन आपल्याला जोडायचंय. आणि या तिघांपैकी एखादा रिलेशन असून मग त्याच्यामध्ये मग बेरीज असू शकते, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा गुणाकार बेरीज, गुणाकार वजाबाकी, असंही मल्टिपल लॉजिक्सही असू शकतात. म्हणजे एकापेक्षा जास्त ऑपरेशन्स परफॉर्म केलेत असंही भेटू शकतं आणि त्याच्या बेसवर उत्तर काढायचं आपल्याला. तर पाहूयात इथे काय उत्तर आपल्याला भेटणार आहे ते. अच्छा बघा, आता इथे आपण जर बघितलं, आता काय होतंय बघा. आता इकडे जर आपण गुणाकार केला, 3 गुणिले 5 15 होत आहे. 3 गुणिले 5 15 आणि इथे 18 दिसतंय. म्हणजे 3 ने वाढ झाली. 3 ने वाढ झाली. ठीक आहे. इकडे बघूयात आपण, 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 20 होत आहे. 20 होत आहे आणि इथे 23 दिसतंय. म्हणजे 3 ने वाढ झाल्याची दिसते. ठीक आहे. इथे बघूयात, 6 गुणिले 4 केले तर 24 होतील. 6 गुणिले 4 24 होतील. अधिक 3 केले तर 27 भेटते आपल्याला. म्हणजे हा लॉजिक पर्यंत आपल्याला पोहोचणं सोपं होतंय. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. अच्छा, मग ते हे 3 3 3 आले, 3 3 3 आलेत, हे कसं आलं असणार आहे? जर आपण यांचा विचार केला, आता या दोघांचाही विचार करणं गरजेचं असते ना. प्रत्येक संख्येचा विचार आपल्याला करायचाच असते. परीक्षेत भेटला, चला आपल्याला योगायोगाने 21 भागिले 7 केलं 3, बघा 27 भागिले 9 केलं 3 भेटलं. म्हणजे हे 3 असं काढले. 33 भागिले 11 किती भेटलं? 3 भेटलं. म्हणजे हा लॉजिक वापरून आपण उत्तर काढलं. उत्तर आलं आपलं पर्याय बी 4. उत्तर काय येते आपलं? ऑप्शन बी 4 जे आहे, ऑप्शन बी 4 हे आपलं अचूक उत्तर येत आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20. आता हा प्रश्न तुम्ही सोडवा. 64 72 वरून 9 कसं बनलंय? 16 7 वरून 28 कसं बनलंय? क्वेश्चन मार्क 5 वरून 35 कसं बनेल? इझी क्वेश्चन आहे. प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून आलं पाहिजे.
चला सांगा बघू विद्यार्थी मित्रांनो, पटापट सांगायचंय. बघा आता इकडे दिसते विद्यार्थी मित्रांनो, वरच्या संख्या बघा, तुम्ही वरच्या संख्या बघा, तुम्हाला इथे 64 दिसते. वर्गमुळात 64 केला 8 भेटला, 8 9 72 होईल. हे 16 जे आहे वर्गमुळात 16 केले 4 भेटला, 4 7 28 होईल इथे, बरोबर. मग 7 5 35 होणार ना, 7 गुणिले 5 35. मग 7 येण्यासाठी इथे वर्गमुळात 49 पाहिजे ना, म्हणजे 49 पाहिजे. 49 कुठे दिसते? पर्याय चौथा दिसते आपल्याला. काय येते उत्तर? काय यायला पाहिजे? पर्याय चौथा 49 आपण तिथे ठेवलं तर आपलं उत्तर मॅच होणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. दिलेल्या आकृत्यांमधील संख्या विशिष्ट नियमानुसार एकसारख्या आहेत. प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून शोधा. आता दिलेल्या पर्यायांमधून या ठिकाणी संख्या शोधायच्या. आता 115 156 128 120 असे पर्याय दिलेत. तर झालं काय बघा रे, 16 गुणिले 6 आणि 8. आता जर विचार केला 16 गुणिले 6, 16 96 होत आहेत. 96 मधून हे 8 जे आहे ते वजा केले, हे 8 वजा केले तर आपल्याला उत्तर भेटेल 88. 88 उत्तर भेटेल. म्हणजे वरच्या संख्यांचा गुणाकार करू आपण, यांचं काय करू आपण? गुणाकार करू. आणि त्यातून खालील संख्या जी दिसते 11 ही वजा करू. म्हणजेच काय होईल रे, 12 गुणिले 9, 12 9 108 भेटतायत. आणि त्यातून हे 11 जे आहेत हे 11 वजा करू तर आपल्याला काय भेटेल रे, 97 भेटेल. 97 भेटतंय, यस भेटतंय. 97 मॅच होताना दिसतंय. मग अशाच पद्धतीने सेम वेने आपण या ठिकाणी या संख्यांचा गुणाकार करणार. 18 गुणिले 8 करणार, 8 8 64, 8 1 8 6 14, 144 वजा 24 केले. उत्तर काय येणार आहे? 120 येणार आहे. 120 म्हटलं तर पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन डी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन डी एकदम परफेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 22. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? जो प्रश्नचिन्ह आहे त्याच्या जागी 23 14 25 46 पैकी काय येईल? 23 14 25 46 या पर्यायांपैकी अचूक उत्तर कोणतं येईल? तेवीस 14 25 46 पैकी अचूक उत्तर खालील पैकी कोणतं येणार? अच्छा आता इकडे बघा रे, काय होतंय समजून घ्या. 10 अधिक 5 15 होतंय, 15 अधिक 6 21 झालं, 21 दुप्पट केले 42 झालं. 17 अधिक 3 20 अधिक 14 34, 34 दुने 68 भेटला. मग आता इथे किती दुने? 92 भेटणार. 46 दुने 92 भेटणार, बरोबर. 46 ही आपली टोटल आली पाहिजे. आता जर आपण इथे बघतोय 8 अधिक 15 23 होते, 23 अधिक 23 46 होणार, बरोबर. 46 दुने 92. म्हणजे इथे काय दिसलं पाहिजे? 23 दिसलं पाहिजे. 23 कुठे दिसते? पर्याय ए दिसते आपल्याला. ऑप्शन ए जो आहे तो ऑप्शन ए आपला अचूक उत्तर असेल इथे. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे उत्तर. येतंय का? जमेल? सांगा बघू विद्यार्थी मित्रांनो. पर्याय ए आपलं अचूक उत्तर आहे. चला आता पुढील प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय यायला पाहिजे? आता 23 बघा रे, 23वा प्रश्न, प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? बघा 52 14 25 12, 52 14 25 12, 52 14 25 12 यापैकी काय उत्तर येणार? बघा रे, 56 22 15 8 वरून 41 दिसतंय. 46 10 9 6 वरून 49 39 बनते. 34 11 34 14 11 6 वरून काय बनेल हे आपल्याला विचारलंय. ओके, मग आता पाहूयात आपण या प्रश्नाचं उत्तर कसं होईल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असं स्ट्रेट मध्ये किंवा क्रॉस मध्ये किंवा आडवा असं रिलेशन आपल्याला बघायचं असतं. आता संख्या छोट्या आहेत एवढं काय या ठिकाणी 41 39 छोटी संख्या आहे, तर गुणाकाराचा वगैरे काय विचार करत बसायची गरज नाही, कारण हा तर प्राईम नंबर दिसतोय तुम्हाला. त्यामुळे बघा रे काय होईल बघा, 56 आणि 15 यांची बेरीज केली तर 71 भेटत आहे, आणि 22 अधिक 8 केले तर 30 भेटत आहे. मग 71 वजा 30 केलं तर 41 भेटते आपल्याला. 41 मध्ये दिसतंय इथे बघा. 46 अधिक 9 केले तर 55 भेटतंय, आणि 10 अधिक 6 केले तर 16 भेटते. मग 55 वजा 16 केले तर आपल्याला 39 भेटेल.
येस दिसतंय इथे 39. येस दिसतंय 39 करेक्ट आहे. मग आता इथे बघा रे 34 अधिक 11 केले, 34 अधिक 11 केले 45 भेटला. 14 अधिक 6 केले तर 20 भेटला. 45 वजा 20 केलं, 45 वजा 20 किती भेटलं रे? 25. 25 इथे दिसेल आपल्याला 25. येस 25 दिसेल. आणि 25 दिसते म्हणजेच उत्तर काय आलं आपला? पर्याय सी. ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी 25 हे आपलं अचूक उत्तर आहे. करेक्ट उत्तर आलं आपलं पर्याय सी 25 हे परफेक्ट उत्तर येते येईल. ठीक आहे, अंडरस्टूड. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24. आता दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? जो प्रश्नचिन्ह दिसतोय त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? 148, 136, 132 आणि 94. बघा 148, 136, 132 आणि 94 यापैकी प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी कोणता पर्याय येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी कोणता पर्याय येईल? 6, 7, 12, 9, 5, 10, 7, 7, 33, 77, .99. आता हा जो प्रश्नचिन्ह आहे त्याच्या जागी येणारा पार्ट काय असेल? बघूयात आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते. बघा रे आता इथे काय दिसतंय समजून घेऊयात आपण. 6, 5, 33 दिसते. बघा रो वाईज विचार केला 6 गुणिले 5 30 भेटते, जवळपासची संख्या दिसते. 7 10 70 भेटते, जवळपासची संख्या आहे. 12 7 84 भेटेल. संख्या कुठली येते ते बघूयात. 9 7 63 63. अच्छा 63 आणि 99 जर आपण विचार केला किंवा या 30 33 चा विचार केला तर बघा 30 33 इथे लिहितोय मी, 70 77 लिहिलं, 63 99 लिहिलं. तर झालं काय समजून घ्या आता. बघा रे हे जे 3 वाढले ते असं रिव्हर्स मध्ये केलं, रिव्हर्स मध्ये 30 चं उलटा केलं 03 झालं, 70 चं उलट केलं 07 झालं, 63 चं उलट केलं 36 झालं, म्हणजे 3 6 9 6 3 9 भेटलं आपल्याला. मग आता उत्तर आपल्याला कशाचं काढायचंय? 12 7 84, 12 गुणिले 7 केलं 12 7 84 झालं. आणि याचं उलट केलं तर 48 भेटणार. 48 म्हणजे 8 4 12 कॅरी केले, 1 8 4 12 1 13 132. 132 कुठे दिसतंय? पर्याय सी दिसतंय 132. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी 132 हे आपलं अचूक उत्तर येणार आहे. 132 काय आलं आपलं उत्तर? 132 या ठिकाणी आपलं अचूक उत्तर आहे 132. समजलं? एक्झॅक्टली करेक्ट उत्तर आहे 132. काय उलट क्रम या ठिकाणी लिहिलंय आणि त्याच्यानुसार उत्तर आपल्याला काढता आलंय. समस्या ना प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने वेगवेगळे लॉजिक्स लागतात, कशा पद्धतीने उत्तरावर आपण पोहोचू शकतो येते लक्षात घ्यायच. चला आता पुढील प्रश्न दिलाय. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 68 71 78 79 या दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय खालील पैकी कोणता असेल? अच्छा आता 23 नंतर 32 दिसतंय. 23 अधिक 9 केलं 32 भेटला. 9 32 अधिक 11 केले 43 भेटला. 43 अधिक 13 केले 56 भेटला. 56 अधिक 15 केले 71 भेटेल 71. 71 अधिक 17 केले 88 भेटलं. अधिक 19 करून आपल्याला 107 भेटेल. अधिक 21 केलं तर आपल्याला 128 भेटेल. म्हणजेच आपलं बघा 9 11 13 15 17 असं संख्या वाढत गेल्या होत्या आणि उत्तर काय राहिलं मग आपलं 71, जे की आपल्याला पर्याय बी दिसते. ऑप्शन बी 71 हे आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी 71 जे दिसते ते 71 आपलं अचूक उत्तर येईल. चला पुढील प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे? 35 33 40 43. 35 33 40 43 यापैकी जे अचूक उत्तर येईल ते अचूक उत्तर खालील पैकी कोणतं येईल? 35 33 40 43 पैकी जे अचूक उत्तर येईल, अचूक उत्तर खालील पैकी कोणतं येईल?
35, 33, 40, 43. अच्छा बघा आता 5, 8 वरून 5, 8, 7 वरून 33 बनत आहे. आता आपल्या लक्षात येईल की सर असं केलं समजा 5 गुणिले 8 40 भेटते, वजा 7 केलं, वजा 7 केलं 33 भेटलं. आता इथे बघा रे 6 गुणिले 7 केलं 42 भेटलं, हे वजा 10 केलं, हे काय आलं 32 भेटलं आपल्याला. मग इथे काय भेटेल 8 गुणिले 6, 8 गुणिले 6 48, वजा 5 करा 48 वजा 5 काय भेटेल रे 43 भेटेल. 43 इथे दिसतंय 43, पर्याय डी आपलं उत्तर येणार आहे. ऑप्शन डी 43 हे आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन डी 43 करेक्ट उत्तर येईल इथे. ओके चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? 43, 65, 47, 69. 43, 65, 47, 69 बघा रे 43, 65, 47, 69 काय उत्तर येणार आहे? 43, 65, 47, 69 अचूक उत्तर आपलं जे येईल ते अचूक उत्तर आपलं कोणतं असेल? ठीक आहे. अच्छा आता इथे बघा रे 6 गुणिले 9 54, 54 अधिक 13 67 झाले, आलं उत्तर हे 67. अच्छा पुढे बघा रे 2 गुणिले 7, 7 दुने 14 अधिक 19 33 भेटलं, 33 भेटलं हे. चला आता पुढे जाऊयात. पुढे बघा रे 7 गुणिले 8, 7 8 56, 56 अधिक 4 केले 60 भेटलं, येस भेटतंय. त्याच्या पुढे जाऊयात बघा 4 गुणिले 7, 4 7 28, 28 अधिक 19 किती भेटेल रे 47 भेटेल. 28 अधिक 19, 28 अधिक 19 47 भेटतंय. म्हणजेच उत्तर काय येते आपलं? पर्याय सी 47 करेक्ट उत्तर येते 47. ठीक आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? आता 12, 8, 100, 18, 6, 111, 15, 4 क्वेश्चन मार्क. आता या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या असेल असं आपल्याला विचारलं तर बघा आता इथे असं होईल 12 गुणिले 8, 12 8 96 होत आहेत. 96 मध्ये 4 मिळून 100 होताना आपल्याला दिसेल. ठीक आहे. पुढे बघा 18 गुणिले 6 करूयात. 18 गुणिले 6 बरोबर 8 48, 6 1 6 4 10 108 अधिक 3 केले तर आपल्याला 111 भेटताना दिसते. आणि मग पुढे काय केलं समजा 15 गुणिले 4, 15 चौक 60 होत आहे. आता इथे अधिक 4 झाले, इथे अधिक 3, इथे अधिक 2 केलं सपोज तर 62 होईल. आणि 62 दिसते आपल्याला पर्याय सी मध्ये, असं आपण काढतोय. आता हे जे 4 3 2 कसं आला असावं बघा रे. हे जे 8 आहे 8 डिवाइड बाय 2 काय भेटलं 4. 6 जे आहे 6 डिवाइड बाय 2 केलं 3 भेटलं. आता हा जो 4 आहे 4 डिवाइड बाय 2 केलं 2 भेटला. म्हणजेच हा लॉजिक या पद्धतीने असेल आणि उत्तर येईल आपला कोणता? पर्याय सी 62 आपलं अचूक उत्तर येईल. समजलं? 62 जे आहे ते 62 आपलं करेक्ट उत्तर आहे, कन्फर्म करेक्ट उत्तर आहे. चला आता 29वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29 काय दिले बघा रे 7 6 4 5 10 9 5 4 5 8 6 क्वेश्चन मार्क 57 78 34 25. अच्छा मग तुम्हाला दिसते की बाबा रे या सर्व संख्या मोठ्या आहेत म्हणजे हे रिझल्ट असेल. म्हणजे कॉलम वाईज आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कॉलम वाईज विचार करूयात. मग काय होऊ शकतं बघा रे. आता 10 गुणिले 5 50, 7 अधिक 50 57 भेटलं. 8 9 72, 6 अधिक 72 78 भेटलं. 6 पंचे 30, 4 अधिक 30 34 भेटलं. मग 5 अधिक किती करून 25 भेटेल? 5 अधिक 20 ना, म्हणजे 5 चौक 20, 5 चौक 20, 20 अधिक 5 25 आलं. प्रश्नचिन्हाच्या जागी 5 आलं. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी ऑप्शन बी 5 जे आहे ते ऑप्शन बी 5 हे आपलं अचूक उत्तर असेल. ऑप्शन बी 5 हे आपलं अचूक उत्तर असेल. समजलं? चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. आता हा आपण एक शेवटचा प्रश्न बघू आणि मग आपण थांबू इथे. बघा दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? खालीलपैकी काय येईल असं आपल्याला विचारलंय. तर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते विचारलंय ना. 27 32 18 23 35 18 47 72 28 क्वेश्चन मार्क. अच्छा हे 72 आणि 28 असं बघा 72 28 100 होत आहे. 35 18 53 अधिक 47 100 होत आहे. 27 32 59 69 आणि 8
69 अधिक 8 77, 77 अधिक 23 100, म्हणजे सर्वांची टोटल केली 100 भेटते. इथे 100 आलं, इथे 100 आलं, इथे 100, म्हणजे इथे एकच आहे तर नंबर 100च पाहिजे. तो 100 पाहिजे, म्हणजेच पर्याय सी शुअर शॉर्ट आपलं करेक्ट उत्तर येईल. पर्याय सी 100 हे आपलं अचूक उत्तर येईल. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आजचे 30 प्रश्न आपण कव्हर केलेत आणि नक्कीच हे 30 प्रश्न तुम्ही एन्जॉय केले असतील. सर्व प्रश्न तुम्हाला मी प्रॉपरली एक्सप्लेन केलेले आहेत. इच अँड एव्हरी क्वेश्चन मध्ये काय लॉजिक लागतोय तो आपण इथे पाहिलेला आहे. पुन्हा भेटू आपण उद्याच्या सेशन मध्ये. नवीन टॉपिक असणार आहे, नवीन क्वेश्चन्स असणार आहेत. नक्की या ठिकाणी बेस्ट असे क्वेश्चन तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ प्रत्येक दिवशी स्टार्ट टू एंड बघत जा. ओके. पुन्हा भेटू उद्याच्या सेशन मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.